थांबा, ही साडी फक्त पाहून पुढे स्क्रोल करू नका, कारण आज मी दाखवणार आहे अशी पैठणी जी पाहता क्षणी तुम्हाला वाटेल ही माझ्या कलेक्शनमध्ये तर हसायलाच हवी. नवीन रंगाची एंट्री, रिच ट्रॅडिशनल पल्लू, ऑल ओव्हर बुट्टा आणि प्रीमियम फिनिशिंग ही आहे आपली टॉप ट्रेंडिंग जिजामाता पैठणी. नमस्कार मंडळी, राजश्री कलेक्शनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज साडी खास आहे कारण ही साधी पैठणी नाही, तर सध्या कस्टमरकडून मोठ्या प्रमाणात पसंत मिळणारी ही साडी जिजामाता पैठणी आहे. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या कलेक्शनमध्ये नवीन कलर्सची भर पडलेली आहे. म्हणजे जर तुम्ही पैठणीमध्ये काहीतरी नवीन आकर्षक आणि ट्रॅडिशनल शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या साड्यांमध्ये तुम्हाला मिळणार आहे एकदम सुंदर रिच ट्रॅडिशनल पल्लू, प्रीमियम सॉफ्ट जरी बॉर्डर, ऑल ओव्हर बुट्टा, सॉफ्ट शायनी फिनिशिंग आणि त्यासोबतच रनिंग किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस पर्याय. चला तर मग ही साडी थोडी जवळून बघूया. जिजामाता पैठणीची खासियत म्हणजे सगळ्यात आधी आपण बोलूया साडीच्या फॅब्रिकबद्दल. ही आहे प्युअर सॉफ्ट कतान सिल्क मटेरियलची पैठणी. कतान सिल्क म्हटलं की साडीचा लुक एकदम रिच आणि एलिगंट दिसतो आणि या साडीचं फॅब्रिक हाताळताना जाणवणारी त्याची सॉफ्टनेस आणि शायनी फिनिशिंग ही तिची खासियत आहे. साडी नेसल्यावर तिचा फॉल खूप सुंदर येतो आणि संपूर्ण साडीला एक रॉयल लुक मिळतो. म्हणूनच तुम्ही ही साडी एखाद्या लग्नासाठी, सणासाठी, कार्यक्रमासाठी, अगदी खास प्रसंगासाठी घेतली तरी लुक अगदी उठूनच दिसणार. आता साडीच्या बॉडीवर लक्ष द्या. या साडीवर आहे ऑल ओव्हर बुट्टा, म्हणजे साडीच्या संपूर्ण बॉडीला एक सुंदर ट्रॅडिशनल टच मिळतो. बुट्ट्यांची मांडणी साडीला साधेपणापेक्षा थोडा अधिकच रिच आणि प्रीमियम लुक देते. दुरून पाहिलं तरी साडी उठून दिसते आणि जवळून पाहिलं तरी तिची फिनिशिंग अतिशय सुंदर जाणवते. जर तुम्हाला खूप जास्त हेवी वर्क नको असेल पण साडीचा रिचनेस आणि ट्रॅडिशनल फील हवा असेल तर हा पॅटर्न नक्की आवडेल. आता येतो साडीचा एक आणखी सुंदर भाग म्हणजे प्रीमियम सॉफ्ट जरी बॉर्डर. या बॉर्डरमुळे साडीचा संपूर्ण लुक व्यवस्थित उठून दिसतो. जरीचा टच असल्यामुळे साडीला पारंपरिक पैठणीचा फील मिळतो आणि बॉर्डर साडीच्या बॉडीला सुंदर कॉम्प्लिमेंट करते. विशेष म्हणजे बॉर्डरचं लुक खूप एलिगंट आहे. म्हणून ही साडी फक्त पारंपरिकच नाही तर आजच्या मॉडर्न पसंतीला सुद्धा अगदी योग्य पर्याय आहे. आता मंडळी, या साडीचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे रिच ट्रॅडिशनल पल्लू. पल्लू उघडल्यानंतर साडीचा खरा रॉयल लुक समोर येतो. पल्लूचा रिच ट्रॅडिशनल पॅटर्न आणि त्यावरचं जरीचं उठवदार फिनिशिंग साडीच्या बॉडीला एकदम प्रीमियम लुक देतं. तुम्ही साडी नेसून पदर खांद्यावर घेतला की पल्लू अगदी सुंदरपणे उठून दिसतो. म्हणून फोटो काढताना असो, लग्न समारंभात असो किंवा फंक्शनमध्ये असो ही पैठणी लक्ष वेधून घेतेच. आता ब्लाऊज पीसबद्दल महत्त्वाची गोष्ट. या कलेक्शनमध्ये तुम्हाला रनिंग किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीसचे पर्याय मिळतो. म्हणजे तुमच्या पसंतीनुसार तुम्ही साडीचा मॅचिंग ब्लाऊज ठेवू शकता. कॉन्ट्रास्ट ब्लाऊजसोबत थोडासा वेगळा स्टायलिश लुक तयार करू शकता. आजकाल पैठणीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचा ट्रेंडच खूप सुंदर दिसतो. म्हणून एकाच साडीला दोन्ही वेगवेगळे लुक देऊ शकता. एक पारंपरिक आणि दुसरा आहे मॉडर्न स्टायलिश. आणि आता सर्वात महत्त्वाचा भाग, न्यू कलर्स ॲडेड. या जिजामाता पैठणीमध्ये तब्बल 20 ते 25 कलर ऑप्शन्स उपलब्ध आहे. म्हणजे फक्त एक दोन नाही, रंगामध्ये ही साडी मर्यादित नाही. तुमचं कस्टमर ज्या शेड्स आवडतात त्यानुसार वेगवेगळे रंग निवडू शकता. काही रंग एकदम ट्रॅडिशनल लुक देतात, तर काही रंग रॉयल लुक देतात, तर काही रंग मॉडर्न आणि फ्रेश लुक देतात. म्हणून रिटेलर्स आणि रिसेलर्ससाठी ही कलेक्शन उपयोगी ठरू शकतं. आता प्रश्न येतो, ही साडी नेमकी कोणासाठी? तर मंडळी, ही साडी तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता, आईसाठी घेऊ शकता, बहिणीसाठी, जे रक्षाबंधनचं गिफ्ट पण असू शकतं, आणि लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम या सगळ्या प्रसंगांसाठी ही जिजामाता पैठणी एकदम परफेक्ट आहे. आणि माझ्या रिटेल्स मंडळी, रिसेलर मंडळी सगळ्यांना सांगायचं झालं की तुमच्या कलेक्शनमध्ये ठेवण्यासाठी ही एकदम बेस्ट पर्याय आहे. हिचा सेल खूप होतो. त्यात नवीन कलर्स, रिच पल्लू, ऑल ओव्हर बुट्टा, सॉफ्ट कतान सिल्कचं मटेरियल असं कॉम्बिनेशन मिळत असेल खूप कमी किमतीमध्ये तर तुम्हाला काहीच हरकत नाही. तर बुकिंग लवकरात लवकर.